मित्रांनो, मला तुम्हाला इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. त्यामुळे शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा. वृद्ध लोक जेव्हा जास्त बोलतात, तेव्हा त्यांची थट्टा केली जाते. परंतु डॉक्टर त्यास आशीर्वाद म्हणून पाहतात. डॉक्टर म्हणतात की सेवानिवृत्तांनी अधिक बोलले पाहिजे, कारण सध्या स्मरणशक्ती कमी होण्यापासून रोखण्याचा कोणताही मार्ग नाही. अधिक बोलणे हाच त्यावर एकमेव मार्ग आहे. ज्येष्ठ नागरिक अधिक बोलण्याचे किमान 3 फायदे आहेत. पहिला, बोलण्याने मेंदू सक्रिय होतो, कारण भाषा आणि विचार एकमेकांशी संवाद साधतात. विशेषतः पटकन बोलत असताना यामुळे स्वाभाविकपणे विचारांना गती मिळते आणि स्मरणशक्ती सुधारते. गैरमौखिक ज्येष्ठ नागरिकांना स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. दुसरा, जास्त बोलण्याने मानसिक आजार टाळता येतो आणि तणाव कमी होतो. अनेकदा काही न बोलता सर्व काही हृदयात ठेवणे त्यांच्यासाठी गुदमरल्यासारखं आणि अस्वस्थ वाटण्यासारखं वाटू शकतं. म्हणूनच प्रौढांना अधिक बोलण्याची संधी देणे चांगले आहे. तिसरं, भाषणामुळे चेहऱ्याच्या सक्रिय स्नायूंचा व्यायाम होतो, घशाचा व्यायाम होतो, फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि डोळा आणि कानांना इजा पोहोचवणारे चक्कर आणि बहिरेपणाचे छुपे धोके कमी होतात. थोडक्यात, एक सेवानिवृत्त म्हणजेच ज्येष्ठ नागरिक म्हणून अल्झायमर पासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जास्तीत जास्त लोकांशी बोलणे आणि सक्रियपणे संवाद साधणे. यावर दुसरा उपाय नाही. धन्यवाद.